स्वामी समर्थ प्रकट दिनाची खरी कथा स्वामी सुतांनी सांगितलेली. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते ते कोणालाच माहीत नाही. पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक खूप महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ महाराज मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले ते. स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आपण आता पाहूयात. शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा मुलगा आपल्या भाऊ व भावजायांसोबत राहत होता. तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही. तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या पडक्या जागेत एक वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंह खूप साऱ्या गोट्या खिशात भरून तेथे घेऊन जायचा व गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव तो स्वतःबरोबरच खेळून घ्यायचा. असाच एक दिवस जात होता आणि त्या परमात्म्याला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली. त्याने विजयसिंहला कारण बनवून आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने आजही तिथे खेळायला गेला होता. पण आज त्याच्या मनात असे काय आले की रोज आपणच खेळतोय, आज याने पण खेळायचे. त्याने सगळ्या गोट्या मूर्तीपुढे टाकल्या व म्हणाला, बाप्पा आज तू खेळायचे. बस एवढेच शब्द त्याच्या तोंडातून निघाले. तेव्हा धरणी कंपित होऊ लागली, वारे वेगाने वाहू लागले. कोणालाच काही कळेना की काय होतंय. पण ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्या आगमनाचीच ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती विभंगून एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष स्वामी महाराज होते. विजयसिंह गोट्या खेळताना स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी गोट्या उधार दिल्या व परत भेटण्याचे वचन देऊन ते तेथून गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात गणेश मूर्ती शेजारी झाला. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी अक्कलकोटला आले होते व काही दिवस तेथे वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले व सांगितले की आजपासून तू माझा दूत झालास. सर्व घरदार सोडून आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते तेथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सगळे सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना रडू कोसळले. स्वामी त्यांना म्हणाले, रडतोस काय? माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरव पाहू. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले. त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातीलच त्यांचा एक जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंह. म्हणजे दुसरे तिसरे कोणी नाही तर स्वामी सुतांचाच पूर्वावतार. व नंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. त्या गोष्टीला स्वतः स्वामींनीच मान्यता दिली आहे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वतः स्वामी सूत महाराजांनीच सुरू केला. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये साजरा करत होते तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला की स्वामी सूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ मी ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. स्वामी समर्थांची ही प्रकट दिनाची कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.